नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण आज जे की मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2026च्या संदर्भामध्ये बघा जे की मित्रांनो आपले दोन आवडते पद शिपाई आणि लिपिक बघा जे की या दोन पदांसाठी आपण आज प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय, तर बघा 100% परीक्षेमध्ये मित्रांनो येतील बघा जी की अशी संभाव्य अशी बघा प्रश्नसंच बघा जी की आपण आज या आपल्या आजच्या बघा जी की भागामध्ये पाहणार आहोत. म्हणून मित्रांनो बघा, आपला हा आजचा जो काही संपूर्ण भाग आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल तर बघा मित्रांनो, तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या, कारण मित्रांनो बघा याच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज बघा जी की रोज आपल्याला या चॅनलवर मित्रांनो आम्ही अपलोड करत असतो. ओके, बघा आता प्रश्न पहिला. भारतातील पहिले जिल्हा ई न्यायालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? तर मित्रांनो बघा, आपल्या भारतामध्ये पहिलं बघा जे की जिल्हा ई न्यायालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं, तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक बेलापूर आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके विद्यार्थी मित्रांनो बघा, नुसतं पाहू नका, पाहण्यासोबत हे संपूर्ण काही नोट डाऊन करून घ्या आणि नोट डाऊन करून घेऊन येणाऱ्या 24 ते 28 तासाच्या आत बघा मित्रांनो हे संपूर्ण काही प्रश्नसंच पाठांतर मात्र या ठिकाणी अवश्य करूनच घ्या. ओके, पुढे आता बघा, भारतातील सर्वात जुने न्यायालय पुढीलपैकी कोणते आहे? तर मित्रांनो बघा, यापैकी आपल्या भारतातलं सर्वात जुनं न्यायालय म्हणजे बघा जे की क्रमांक ब जे की कोलकाता हे आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता बघा, मोबाईलवर प्राप्त होणाऱ्या OTPचा फुल फॉर्म काय आहे? तर मित्रांनो बघा, आपल्याला मोबाईलवर प्राप्त होणारा बघा जी की OTPचा फुल फॉर्म हा बघा जी की क्रमांक क वन टाईम पासवर्ड मित्रांनो बघा जी की असा आहे. ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. ओके, पुढे आता बघा, बायनरी कोडेड डेसिमल म्हणजेच BC आणि D मध्ये एकूण किती बिट्स वापरतात? तर मित्रांनो बघा जी की बायनरी कोडेड डेसिमल म्हणजे BCD म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक ड बघा जी की 4 बिट्स या ठिकाणी वापरले जातात. ओके, पुढे खालीलपैकी कोणता शब्द संगणकाशी निगडीत नाही? तर मित्रांनो बघा, निगडीत बघा जी की संगणकाशी नसणारा शब्द कोणता, तर ते म्हणजे बघा जी की PSU हा शब्द नाही. जर याला सोडलं जावा, CPU आणि URL बघा, हे तीनही शब्द मित्रांनो बघा जी की संगणकाशी निगडीत आहेत. ओके, जे की बघा या ठिकाणी मित्रांनो क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता संगणकामध्ये खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही? तर बघा, माऊस, प्रिंटर, कीबोर्ड की यापैकी नाही. तर मित्रांनो बघा, संगणकामध्ये बघा जी की मित्रांनो क्रमांक ब प्रिंटर हे बघा जी की आउटपुट मित्रांनो बघा जी की इनपुट डिव्हाइस नाही. ओके, लक्षात ठेवा. जे की बघा मित्रांनो क्रमांक ब जे की बघा प्रिंटर बघा हे इनपुट डिव्हाइस नाही. आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर ठिकाणी होणार असेल बघा जी की क्रमांक ब, लक्षात ठेवा. आता संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, संगणकाची स्मरणशक्ती ही बघा जी की क्रमांक क बघा जी की बाईट्समध्ये मोजली जाते. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता बघा मित्रांनो, या ठिकाणी एक अत्यंत तुम्हाला महत्त्वाची बात सांगतो. मुंबई उच्च न्यायालय भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे क्रॅक करण्यासाठी आपला 5000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414939006 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला स्क्रीनशॉट बघायचे की मित्रांनो नंबरच्या व्हॉट्सअपला ठिकाणी टाकायचे आहे. व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकल्या अवघ्या बघायचे की मित्रांनो अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा बघायचे की तुम्हाला तुमच्या या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून मित्रांनो लगेच आपला महाठोकळा बाय करून घ्या. मित्रांनो बघा, वेळ खूप कमी आहे. येणाऱ्या 24 एप्रिलपासून मित्रांनो बघा आपल्या एक्झाम या ठिकाणी सुरू होत आहेत. म्हणून मित्रांनो बघा, वेळ खूप कमी आहे. लगेच बघा आपला महाठोकळा बाय करून घ्या आणि तुमच्या बघा जी की अभ्यासाला मित्रांनो एक नवी दिशा द्या, एक नवी वळण द्या. ओके, आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय, जर तुम्हाला कमी वेळात जास्तीत जास्त ठिकाणी जर अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो बघा जी की आपला महाठोकळा बघा एका ठिकाणी जी की एक उत्तम असं साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका, लगेच बघा बाय करा. 150 रुपये सध्याच्या काळाचा विचार करता काहीही रक्कम नाही. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता बघा, तापी नदीचा उगम कोठून होतो? मित्रांनो बघा, तापी नदीचा उगम हा बघा जी की क्रमांक ड बघा मूलता ई या ठिकाणावरून होतो. ओके, लक्षात ठेवा. आता बघा, अस्तंबा शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो बघा, अस्तंबा हे जे शिखर आहे बघा आपल्या महाराष्ट्रामधील बघा जी की क्रमांक नंदुरबार बघा जे की मित्रांनो या जिल्ह्यामध्ये आहे. ओके, जे की लक्षात ठेवा. आता यकृत हा अवयव शरीरातील कुठल्या संस्थेशी संबंधित आहे किंवा बघा जी की कुठल्या अवयवाशी संबंधित आहे?
तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ब बघा जी की पचनसंस्था आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके. पुढे आता 11वा प्रश्न बघा, विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? ओके. तर बघा मित्रांनो, विद्यापीठ हा कायदा बघा जी की कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? तर ते म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक अ, रॅली कमिशन बघा आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके. लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा आता 12वा प्रश्न. हां, तर बघा की मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे? तर बघा मित्रांनो, मुंबईतील सर्वात जुनं वाचनालय हे बघा जे की क्रमांक ब आशियाटिक सोसायटी हे आहे. ओके. लक्षात ठेवा. आता बघा मित्रांनो, या व्हिडिओच्या अगोदर देखील बघा खूप सारे भाग बघा जे की 20+ बघा जे की व्हिडिओ बघा या या ठिकाणी मित्रांनो मी जे की आपल्या चॅनलवर बघा अपलोड केलेले आहेत. या संपूर्ण व्हिडिओची बघा मित्रांनो प्लेलिस्ट बघा जी की आम्ही या बघा आपल्या चॅनलवर जी की या ठिकाणी अवेलेबल तुम्हाला करून दिलेली आहे. ओके. अवश्य बघा ती संपूर्ण प्लेलिस्ट बघा तुम्ही या ठिकाणी एकदाशी वॉच करून घ्या, म्हणजे मित्रांनो बघा जवळपास तुमचे बघा एक चांगलेच बघा जी की या ठिकाणी मार्क्स मित्रांनो पक्केच होऊन जातील. ओके. कारण मित्रांनो बघा एकदम परीक्षेमध्ये येतील बघा जी की 100% येतील अशी संभाव्य प्रश्नसंच बघा आपण जे की मित्रांनो त्या प्रश्नपत्रिकांमध्ये या ठिकाणी समाविष्ट केलेली आहेत. म्हणून पाहून घ्या मित्रांनो बघा त्या संपूर्ण बघा जी की प्लेलिस्टची बघा मी काय करतो, लिंक बघा खाली बायोमध्ये बघा जी की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला अवेलेबल या ठिकाणी करून देतो. ओके. बघा 13वा, महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली? तर मित्रांनो बघा ती म्हणजे जे की बघा क्रमांक क बॉम्बे हेरॉल्ड आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके. लक्षात ठेवा. पुढे तर हा 14वा प्रश्न, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक बघा जे की ड मित्रांनो अलाहाबाद बघा जे की या ठिकाणी मित्रांनो होणाऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनाला जागा मिळू नये मित्रांनो बघा जे की यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते. म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ड अलाहाबाद या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल. ओके. पुढे आता 15वा प्रश्न, स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे नाही बघा या ठिकाणी रानडे असं आहे बघा रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले? तर ती म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक अ अखिल भारतीय महिला परिषद बघा आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके. पुढे आता बघा, पक्ष्यांचे ठसे या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो बघा पक्ष्यांचे ठसे या काव्यसंग्रहाचे लेखक हे बघा जी की क्रमांक ब बघा जी की सुधीर मोघे हे आहेत. ओके. लक्षात ठेवून घ्या. आता निश्चित व न बदलणारी बाब या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता? बघा मराठी ग्रामरचा मित्रांनो जी काही ठिकाणी बघा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. तर बघा निश्चित व न बदलणारी बाब या अर्थाचा अलंकारिक शब्द हा बघा जी की क्रमांक क काळ्या दगडावरची रेष असा होतो. ओके. लक्षात ठेवा. आता तुणतुणे वाजवणे बघा मित्रांनो तुणतुणे वाजवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ड तेच तेच पुन्हा पुन्हा करणे बघा जे की मित्रांनो त्याचा असा अर्थ होतो बघा जे की तुणतुणे वाजवणे या वाक्यप्रचाराचा जे की क्रमांक ड तेच तेच पुन्हा करणे. ओके. आता बघा, मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात या अर्थाची म्हण ओळखा. तर मित्रांनो बघा मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात या अर्थाची म्हण ही बघा जी की दिव्याखाली अंधार बघा जी की या प्रकारात होते जी की मित्रांनो क्रमांक अ दिव्याखाली अंधार आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार असेल. आता बघा, रंगपंचमी हा सण कोणत्या मराठी महिन्यात येतो किंवा कोणत्या मराठी महिन्यात येणारा सण आहे? तर बघा मित्रांनो हा बघा जी की क्रमांक ब जी की फाल्गुन बघा मित्रांनो जी की या बघा महिन्यामध्ये हा रंगपंचमी हा सण येणारा आहे. ओके. पुढे आता बघा, मराठी नवकाव्याचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो बघा जे की मराठी नवकाव्याचे जनक म्हणून बघा जी की क्रमांक अ जी की बासी मित्रांनो बघा BC मर्डेकर बघा जी की मित्रांनो यांना ओळखलं जातं. ओके. लक्षात ठेवा. BC मर्डेकर आहे बासी नाही. ओके. लक्षात ठेवा. पुढे बघा आता, तर हा प्राणी व त्यांची पिल्ले यांची अयोग्य जोडी ओळखायची आहे. ओके. जसं की शेळी करडू, वाघ शावक, सिंह छावा की घोडा शिंगरू. तर मित्रांनो बघा यापैकी अयोग्य जोडी ही बघा जी की क्रमांक ब वाघ शावक ही आहे. ओके. कारण मित्रांनो बघा वाघ हे बघा जी की वाघाच्या लेकराला शावक म्हणत नाही त्याच्या पिल्ल्याला, तर त्याच्या पिल्ल्याला मित्रांनो बघा जी की बछडा किंवा बच्चा असं म्हणतात. ओके. जर समजा असं जरी सोडलं तर शावक कोणाच्या लेकराला म्हणतात मग? तर शावक हे मित्रांनो बघा जे की हरणाच्या लेकराला म्हणतात. लक्षात ठेवून घ्या. ओके. पुढचा प्रश्न. हां,
क्षय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर मित्रांनो बघा, क्षय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा बघायची की क्रमांक क बघायची की वृद्धी असा होतो. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता प्राची बघा मित्रांनो, प्राची या शब्दाचा अर्थ स्पष्ट बघायची की करणारा योग्य अर्थ आपल्याला जी ठिकाणी अर्थ निवडायचा आहे. तर प्राची या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य अर्थ कोणता आहे या ठिकाणी? तर ते म्हणजे बघायची की मित्रांनो क्रमांक ड, जी की पूर्व दिशा आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, लक्षात ठेवा. आता 25वा प्रश्न, दुष्ट बघा मित्रांनो, दुष्ट नाही तर दृष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक अ बघा जी की खल असा शब्द बघा मित्रांनो, जी की दृष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द होतो. 26वा, चांगले काम करा या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते होईल? तर मित्रांनो बघा, चांगले काम करा या वाक्याचे नकारार्थी वाक्य हे बघा जी की क्रमांक ब बघा जी की वाईट काम करू नका बघा जी की मित्रांनो असं बघा जी की याचं होतं. ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक ब वाईट काम करू नका आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, पुढचा प्रश्न आता. तर बघा 27वा प्रश्न, पुढीलपैकी शुद्ध शब्द आपल्याला कोणता जे की विचारलेलं आहे? आकुंचन, आकुंचन की अकुंचन. ओके, यापैकी मित्रांनो बघा शुद्ध शब्द हा बघा जी की क्रमांक बघा जी की क आकुंचन हा असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे बाई या शब्दाचे अनेकवचनी शब्द काय होईल? तर मित्रांनो बाई या शब्दाचं बघा की अनेकवचनी शब्द हे बघा की क्रमांक ड बघा की बाया या स्वरूपात होतं. ओके, लक्षात ठेवून घ्या. आता बघा शेवटचे 2 उरले. खालीलपैकी कोणती जोडी दीर्घस्वराची नाही? तर ती म्हणजे बघा की मित्रांनो क्रमांक अ बघा की लृ आणि ॲ ही जी जोडी आहे बघा की मित्रांनो ही दीर्घस्वराची नाही. म्हणजे बघा ही जी मित्रांनो बघा जोडी आहे ही आहे बघा की ऱ्हस्व या स्वराची. ओके, लक्षात ठेवा. मित्रांनो बघा जर हिला सोडलं आ, इ, ए, ऐ, अ आणि औ ह्या बघा तीनही जोड्या बघा जी की मित्रांनो दीर्घ स्वराच्या जोड्या आहेत. ओके, लक्षात ठेवू शकता. आता बघा पुढे शेवटचा, खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नाही? ओके, तर बघा मित्रांनो यापैकी कोणता स्वर्ण हा अर्धस्वर नाही या प्रश्नाचं बघा जी की योग्य आन्सर तुम्हा सर्वांना बघा ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये टाईप करून सांगायचं आहे. आणि बाकी आपला जर समजा तुम्हाला ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल या आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत बघा अवश्य शेअर करा. आणखीनही आपल्या चॅनलला बघा तुम्ही सबस्क्राईब ठिकाणी केलं नसाल, याच प्रकारचे नवीन बघा जे की व्हिडिओज मित्रांनो रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच तुम्ही सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.